एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव दौरा होता. युवा सेनेचे पदाधिकारी हे नजर कैदेत होते. शिंदेंच्या धाराशिव दौऱ्याआधी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी हे नजर कैदेत ठेवलं होतं. युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांना पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलंय. कोणतीही सूचना न देता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पंढरपुरात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आता वाढली आहे. भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. भालके सावंतांना शिवसेनेत प्रवेश देऊन ही विधानसभेची तयारी असल्याची चर्चा आता पंढरपूर वासियांमध्ये जोरदार रंगली आहे. दरम्यान 2029 मध्ये शिंदेंच्याच विचाराचा आमदार पंढरपुरात होणार असं भालके म्हणतायत. शिंदेंच्या शिवसेनेतून थेट विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. पंढरपूरची जागा भाजपची असताना एकनाथ शिंदे यांनी भालके सावंत अशा नेत्यांना ताकद देऊन पंढरपुरातून राज्यातील विधानसभेच्या तयारीचा एक प्रकारे नारळ फोडल्याचं चित्र निर्माण झालंय. शिवसेनेची ताकद वाढते आणि म्हणूनच मी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही पत्रकार विचारतात ऑपरेशन काय, तमकं काय, कशाला पाहिजे ऑपरेशन? आणि एकदा केलंय ते अजून लोकांच्या लक्षात आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे काम बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय. सत्ता खुर्ची हा आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे. त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत. त्यामुळे या ऑपरेशन बिपरेशनची काय आपल्याला गरज नाही. जिथं गोळी दव्याने भागतं ते ऑपरेशन कशाला करायचं आहे? ही जागा भाजप शिवसेना भाजपची आहे. असं असताना ही जागा भाजप सुटणार का आपण 2029 ला निवडणूक होणार आहे. पुलाखालून भरत साहेब पाणी झालं. शिवसेनेचा असेल 2029चा 100% एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचा आणि त्यांचाच असेल.